अहमदाबाद इथं पहिली विश्व योगा अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच पार पडली। या स्पर्धेत कोल्हापूरचा योगासनपटू रोहित चव्हाण यांना रौप्य पदकाला गवसणी घातली। भारतात पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत रोहितची भारतीय संघात निवड झाली। त्याच्या यशामुळे कोल्हापुरातील योगप्रेमी आणि क्रीडा वर्तुळातून रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। अहमदाबाद इथं पहिल्यांदाच विश्व योगा अजिंक्यपद स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत भारताबरोबरच जपान, किर्गिस्तान, इजिप्त, नेपाळ, इथिओपिया, अमेरिका यांच्यासह विविध देशातील दिग्गज योगा खेळाडू सहभागी झाले होते। त्यामध्ये कोल्हापुरातील रोहित चव्हाण यानं भारतीय संघातून योगाचं सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली। जपानचा किसाची वाटानाबो आणि रोहित चव्हाण यांच्यात सुवर्ण पदकासाठी स्पर्धा रंगली। या लढतीत केवळ एका गुणानं रोहितचं सुवर्ण पदक हुकलं, त्याला रौप्य पदक मिळालं। रोहित हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा योगासनपटू आहे। त्याला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांचं प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सुहास पोवळे, क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर, वीणा मालडीकर, प्रीती चव्हाण यांचं प्रशिक्षण लाभलंय। रोहितनं मिळवलेल्या यशाबद्दल त्याची कोल्हापुरातून मिरवणूक काढत योगप्रेमींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला।